तर महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी काही लपून राहिली नाही। अनेक वेळा मुनगंटीवारांनी मनातील खतखत बोलून दाखवली। आज मुनगंटीवारांची खतखत थेट सभागृहात बाहेर पडली। चुकून मीही काही काळ मंत्री होतो, धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं ते म्हणाले। तर यालाच आशिष शेलारांनी उत्तर दिले। बघूया। आता हा जी.आर. साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मी काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना। पण माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही। पण रेकॉर्डवर चुकीचं होऊ नये। ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो, ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य काढा। ठीक आहे, काढून टाका। अध्यक्ष महाराज, सन्मान्य मंत्रींनी, अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज, चुकून बाहेर राहिले। आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका। चला।